ज्या प्रकारे जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळतो आणि महाराष्ट्रातले विविध नेते सुद्धा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। जितेंद्र आव्हाड हे थोड्या वेळापूर्वी इथे त्यांनी भाषण केलं आणि आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड आहेत। नताशा, कसं बघतं हे सगळं आंदोलन? कारण मोठ्या संख्येनं सगळे विद्यार्थी एकत्र येतात आणि एक राज्यातले विद्यार्थी नाहीत, वेगवेगळ्या राज्यातले हे विद्यार्थी आहेत आणि त्यात जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वी भाषण केलं आणि इकडचा माहोल। सोशल मीडियावर आता 3-4 दिवस झाले, 20 जुलैपासून सगळं आहे, सगळे व्हिज्युअल्स बाहेर येत आहेत, पण प्रत्यक्ष इथे आल्यावर इकडची एनर्जी आणि इकडचा जो माहोल आहे तो सोशल मीडियावर दिसूनच येत नाही। जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला या प्रोटेस्टची ताकद कळली आहे आणि एवढे यूथ वेगळ्या राज्यातनं इथे जमा झाले आहेत आणि सगळे अत्याचाराच्या विरोधात इथे एकत्र आले, ते बघून खूप चांगलं वाटतंय। तुला काय वाटतं हे आंदोलन किती दिवस राहील? कारण अजूनही सरकार ज्या तीन मागण्या आहेत त्या मान्य करत नाहीये आणि यांचं म्हणणं आहे की अजूनही आम्ही जंतर मंतर काही सोडणार नाही, तर काय वाटतं तुला या सगळ्यामध्ये? सरकारने यांची काय आहेत त्यांच्या मागण्या त्या मान्य केल्या तर त्याच्यानंतर त्यांना असं असेल भीती की मोदींना पण नंतर मोदींचा राजीनामा मागतील, म्हणून एक मंत्रीनी राजीनामा दिला की हे कुठे थांबायचं नसतं। तर ह्याच्याच फिअरमुळे ते अजून एकही राजीनामा त्यांनी घेतला नाही आणि प्रधानांचा राजीनामा ह्याच्या पुढे जाऊनही ते घेणार नाही असं तुला वाटतं? नाही देणार। तुला काय वाटतं आंदोलन असंच चालू राहील? आंदोलन ते चालू ठेवतील, त्यांच्या हिशोबाने ते आंदोलन चालू ठेवायला देतील आणि मी नोटीस केलं आहे की आता BJPने एक नवीन यंत्रण चालू केलं, ते म्हणजे लोकांना इथे त्यांचे लोक इथे पाठवून आंदोलन कसं खराब करायचं ह्याचा प्रयत्न इथे होतो आहे आणि मग सगळे न्यूज चॅनल्स हे उचलून त्यांच्या मीडिया चॅनलवर टाकतात। शेवटचा प्रश्न, बाबा जसं म्हणाले की त्यांचा जन्मच या सगळ्या युथ आंदोलनातनं झाला आहे, तू आज त्यांच्यासोबत आली आहे, काय अनुभव? हा माझा जंतर मंतर आणि दिल्लीमधला पहिला प्रोटेस्ट आहे। ह्याच्या पहिले मुंबईत मी खूप प्रोटेस्टमध्ये भाग घेतला आहे, पण दिस इज अनप्रेसिडेंटेड। असा ह्या लेवलचा प्रोटेस्ट मी ह्याच्या पहिले बघितला नाही आहे आणि इट इज व्हेरी इन्स्पायरिंग। म्हणजे इकडे कुठून कुठून छोटी छोटी मुलं आली आहेत, हे बघून खूप चांगलं वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ह्या होत्या नताशा आव्हाड, त्यांनी विस्तृतपणे या सगळ्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांतने, ABP माझा, दिल्ली।